आपण आज बारकाईने जर विचार केला तर कलियुगामध्ये कोणती गोष्ट घडायची राहिली असं पाहायला भेटलं नाही. कारण प्रत्येक घटना संपूर्ण नाते गोते संपूर्ण परिसीमा ओलांडून दुष्कृत्य करताना आपल्याला घटना रोज दिवसात. परंतु आता इतकी भयानक अशी घटना समोर आलेली आहे ती म्हणजे 11वी-12वीचं वय म्हणजे कोणतं वय असतं, तारुण्य अवस्थेमध्ये पदार्पण केलेलं असतं. 18-19 वर्षाचं वय आणि त्या तरुणाचं जीव जाळला त्याच कॉलेजच्या एका शिक्षिकेवरती. विवाहित शिक्षिका, दिसायला सुंदर, हँडसम, आणि ह्याचं मन गेलं. कारण नवीन तारुण्य पदार्पण त्याचं झालं होतं जवानीमध्ये. त्याचं मन गेलं त्या मॅडमवरती आणि जी सुंदर दिसायला होती, हँडसम होती, काही दिवसापासून तिच्यावरती कानाडोळा टाकून होता, त्या नजरेने पाहत होता, इशारे देखील देत होता. परंतु त्या शिक्षिकेला तसं काही जाणवलं नाही. परंतु एका दिवशी तिला भनक पडली की रोहन आपल्याकडे वासनानंद भावनेने पाहतोय. त्या शिक्षिकेने त्याला विरोध केला, रोहनला सांगितलं की हे चुकीचं आहे. परंतु रोहनने ऐकलं नाही. पुन्हा त्या शिक्षिकेचं देखील मन फळफळलं आणि रोहन सोबत तिचे देखील चालचलन सुरू झाले. एका दिवशी तिला कळून चुकलं की गुरु शिष्याचं नातं, शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं पवित्र नातं असतं. आणि यामध्ये अशी घटना, सुशिक्षित होती, शिकलेली होती, जगामध्ये काय चालू हे तिला माहिती होतं. ती वेळीच सावध होण्याचा प्रयत्न करू लागली. ती संपूर्ण आतापर्यंत चालत आलेल्या संपूर्ण चुकीचे पावलं पडलेली पुसण्याचा प्रयत्न करू लागली आणि रोहनला समजून सांगू लागली. रोहनला राग अनावर झाला आणि रोहनने चक्क ज्वलनशील पदार्थ तिच्या अंगावरती ओतला आणि तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. 25-30% ती भाजली देखील आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जबलपूर येथील हॉस्पिटलमध्ये तिला मंगळवारी दाखल करण्यात आलं. शिक्षक आणि विद्यार्थी नात्याला काळीमा फासणारी ही घटना, धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयात तिला दाखल करण्यात आलं. पुन्हा उपअधीक्षक संदीप भुरिया यांनी सांगितले की आरोपीला आम्ही अटक केलेला आहे, त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. परंतु संबंधित प्रकरण प्रेम प्रकरणाशी हे संपूर्ण संबंधित प्रकरण आहे. पुढील तपास सुरू आहे. जबाबानंतर समोर येणाऱ्या तथ्यांच्या कारवाईच्या आधारे कारवाई केली जाईल असं देखील तपासामध्ये सांगण्यात आलं. भुरिया यांनी सांगितले की परीक्षा उत्तीर्ण केली होती तर शिक्षिका स्मृती दीक्षित या केवळ महिनाभरापूर्वीच लॅब टेक्निशियन तसेच शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या. 1 महिन्याच्या कालावधीमध्येच ही घटना घडली होती. या घटनेनंतर मोठा धक्का बसला आणि पुन्हा एकदा विद्यार्थी शिक्षक गुरु शिष्य नात्याला कलंक लावण्याचं काम या तरुणांनी केलं. अशीच एक धक्कादायक घटना पाठीमागे उघडकीस आली होती. हरियाणात घटना घडली होती. एका शिक्षिकाच मनीषा नावाची शिक्षिका, तिचा ऑगस्ट महिन्यामध्ये सिंघानी गावात एका शेतामध्ये मृतदेह आढळून आला होता. तिचा गळा चिरून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर नागरिकांनी आंदोलन करण्यास सुरुवात देखील केली होती. भिवानी आणि चरखी दादरी गाव परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पण ती कधीच घरी परतली नाही. ऑगस्ट महिन्यात ती नर्सिंग कॉलेजला जाण्यासाठी शाळेतून निघाली होती. परंतु ती मनीषा कधीच घरी आली नाही. हत्येनं मोठा हादरा बसला होता. ही घटना समोर आली होती अगदी काही दिवसापूर्वीच. परंतु या घटनेने पुन्हा एकदा राज्य हादरला, देश हादरला. जिथं तिथं आज नातेगोत्याची परिसीमा पाहायला मिळत नाही. गुरु शिष्याचं नातं काय याकडे कोणाचं भान राहिलं नाही आणि धक्कादायक घटना समोर येत आहेत. या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया. कलियुगात चाललेली ही तरुणाईची प्रेम प्रकरणाचे डोक्यामध्ये शिरलेलं हे भुरळ आज कोणत्या टोकाला जाते याचं भान राहिलं नाही. आज जीव घेणं हा खेळ चालू झाला. सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा, आपापल्या मुलाबाळांना संस्कार द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. धन्यवाद.